मनन करावं आणि जो काही निष्कर्ष येईल त्या निष्कर्ष आम्हाला सर्व हिंदूंना मान्य आहे. त्याच्यामध्ये कुठलाही हिंदू मुस्लिम नसून कोणाच्याही भावना दुखवायचा किंवा असा काही प्रकार नाही. हे जर असं कुणी करत असेल तर प्रशासनानं त्याच्यावर कारवाई करावी. पण आमच्या समाजाचा कुठलाही असा हे नाही आहे. एकच मागणी प्रशासनाची ती जी आता वास्तू आहे ती दिसती आहे तर त्या वास्तूचं संरक्षण व्हावं आणि प्रशासन जो निर्णय देईल तो आम्हाला सर्वांना मान्य आहे. काय मिळून आलं तिथं काय भेटलं? तिथं पुरातन मंदिर भारताची देवळी असती मंदिरावर अशी देवळी तिथं दिसून येते. आता सध्या तिथं उत्खनन केलं आणि त्याच्या अंतर्गत अजून उत्खनन केलं तर अजून तिथं काय सापडू शकतं. आणि पूर्वी तिथं हिंदू लोक पूजा पाठ करायला प्रशासनाकडे तुमची काय मागणी असणार आहे आणि काय आता तिथे काय घटना आहे? हे सर्वलॉजिकली तिथं सर्वे करावा, त्याचं सगळं पाहावं आणि प्रशासन जो निर्णय घेईल तो मान्य आम्हाला. कुणाला तक्रारी अर्ज दिला का यासाठी? त्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांना अर्ज दिला. प्रांत साहेबांनाही फोन झाला. मग आता ते जे निर्णय घेतील आणि आर्किओलॉजिकलला बी आम्ही आज पत्र देतोय. या सगळ्या गोष्टी होत. जनतेला काय संदेश द्याल? इथं मनसरमध्ये जे वातावरण झाले तणावाचं त्यासाठी काय सांगा? तणावाचं असं कुठलंही वातावरण नाही, सर्व शांतता आहे आणि याच्यात काही तणावाची भीतीचं किंवा काही वातावरण नाही. सगळं हिंदू समाज शांत आहे आणि बाकी काही विषय नाही. बाकी कुणी जर दुसरा समाज अशी जर भावना करत असत की इथं काय होतं किंवा काय तर प्रशासनानं ते त्यांच्याकडे मी थोडंसं लक्ष द्यावं. नाही, दर्ग्याखाली भुयार सापडला असं नाही. या वास्तूच्या खाली काही हिंदूंचा देवळीचा जो भाग आहे तो तिथं आढळून आलेला आहे. आमची प्रशासनाला मागणी की त्याचं आर्किओलॉजीकडनं त्याची तपासणी व्हावी आणि जी तपासणी होईल आणि जे काही सत्य बाहेर येईल तर ते आम्हाला मान्य आहे. त्याच्यात कुठलंही हिंदू मुस्लिम करायचा विषय नाही आणि तोपर्यंत ते काम थांबवावं. साहेबांना बी आम्ही सांगितले, मॅडम साहेबांना बी आम्ही सांगितले का ते काम जोपर्यंत त्याची शहानिशा होत नाही आहे तोपर्यंत ते काम थांबवावं आणि ज्यावेळेस शहानिशा होईल आणि जे काही सत्य बाहेर येईल ते आम्हाला सर्व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना ते मान्य आहे.